सर्व भावे, सर्व भावे, सर्व भावे म्हणजे तुमच्या भाव भावना संपूर्णपणे पूर्णपणे सगळे तुमचे प्राणांचे प्रवाह आणि तुमच्या सगळ्या प्रेम भावना काय असतील त्या सगळ्या सद्गुणांच्या भावना, सत्प्रवृत्तीच्या भावना सर्व पणाला लावा, तिकडे वळू द्या, तिकडे वळू द्या गुरुकडे. सर्व भावे आणि सर्वस्व अर्पण केलं पाहिजे, तन मन धन पूर्णपणे अर्पण केलं पाहिजे, तर ते प्रसन्न होतील. सर्वस्व अर्पण जर नाही केलं, कधी कधी उदाहरण देत असतो, बाप्पासाहेब म्हणायचे तुमच्या पोरावर तुमच्या बायकोवर जेवढं प्रेम आहे तेवढं माझ्यावर आहे का? आणि नसेल तर तुमचं प्रेम नाही. कारण त्या संतांवर, त्या गुरुवर प्रेम हे पोरापेक्षा बायकोपेक्षा जास्त पाहिजे, त्याच्यापेक्षा किंमत जास्त तुम्ही मोजायला पाहिजे. त्यांच्या शरीराला वाचवणं फार महत्त्वाचं आहे. त्यांना प्रसन्न करणं म्हणजे गुरु रोगात आणि आपण भोगात, गुरु अभावग्रस्त आणि हे फुल फ्लेज असं नाही. सर्वस्व अर्पण करा. म्हणून म्हटलं की सर्वस्व अर्पण करा. काही अर्पण करण्याची तयारी ठेवा. वेळ अर्पण करा, टाइम, गुरु कार्याला आणि गुरुला पूर्ण, आणि साधनेला, तेही गुरु कार्य आहे. तुमची साधना, तुमचे प्रयोग, गुरुकार्य आणि गुरुसेवा, चारीही करिता फुल वेळ दिला पाहिजे. मला टाईम नाही हा अपराध आहे गुरु कार्यामध्ये. मग टाईम मॅनेजमेंट करा, काय करायचं ते करा. अपराध आहे. मला संसाराला टाईम आहे, गुरु कार्याला नाही, तो माणूस कधीच जाऊ शकणार नाही. आधी लग्न कोंडाण्याचं मग रायबाचं म्हणणारे इकडे चालतात. आधी अध्यात्माचं आणि मग इकडचं, तर गुरु प्रसन्न होतात. तुम्ही सांसारिक गरजा, सांसारिक मायामोह, त्या व्यक्तींचा, वस्तूंचा, विषयांचा तुम्ही मोह किती बाजूला सारता आणि गुरुकार्याला, देवकार्याला किती श्रेष्ठ मानता, यावर सर्व अवलंबून आहे. लक्षात घ्या मी काय म्हटलं, यावर अवलंबून आहे. म्हणून सर्वस्वेसी ते सर्वोत्तम ज्ञान जर तुला मनात अनुभवाला यावे असे वाटत असेल, तर या तत्वदर्शी व आत्मानुभवी संतास तू सर्व भावाने भजावेस. सर्व भावे, सर्व भावाने तुम्ही सेवा केली पाहिजे. आता डिटेल जात नाही, कारण ह्या ओव्यांवर अनेकदा बोललोय, बोलतही राहूत, केव्हा येणारे ओवी. जे ज्ञानाचा कुरुठा तेत सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुबटा ओळ गोणी. कारण ते ज्ञानाचे घर आहेत. सेवा त्या घरचा उंबरठा आहे. सेवा उंबरठा आहे. त्या ज्ञानाच्या घरात जायचं असेल तर सेवा हा दरवाजा आहे. सेवा ही खिडकी आहे. लक्षात घ्या, त्याच्याशिवाय मेवा मिळू शकणार नाही. प्रसन्न कशा करता होतील तुम्ही सांगा? त्याची किंमत चुकवण्याची तुमची सगळ्या दृष्टीने तयारी पाहिजे. जे ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंठा,
तो स्वाधीन करी सुबटा ओळगोणी. म्हणून सेवा त्या घरचा उंबरठा आहे. तर हे वीरा, तू सेवा करून तो स्वाधीन कर. सर्वस्व तू त्यांच्या स्वाधीन कर. पूर्ण पूर्ण याच्यानिशी तू अर्पण कर. समर्पण होऊन जा तन मन धन. तुझी सेवा करीन मनोभावे ओ. काय पुढे? माझे मन गोविंदे रंगले ओ. तुझी सेवा करीन मनोभावे ओ. मनोभावाने सेवा. हां, चला आणा टंगड दाबतो. हे काय मनोभावे सेवा आहे का प्रेमानी सेवा आहे? तरी तनु मनु जीवे. अप्रतिम उभे आहेत. मला वाटलं इथेच संपलं. तरी तनु मन जीवे चरणासी लागावे आणि अगरवता करावे दास्य सकळ. भगवान कृष्णांचा आदेश आहे. तनु मनु जीवे. आधीच सांगितलं तुम्हाला मी. तनानी मनानी धनानी आणि पूर्ण जीव वळून टाका. तनु मनु जीवे चरणासी लागावे. तन मन धन पूर्ण चरणाला लागावं. आणि अगरवता करावे दास्य सकळ. गर्व राहता कामा नये सेवा करत असताना. लक्षात घ्या, सगळ्यात मोठी गोष्ट अडसर असेल तर ताठा आणि गर्व आहे. माणसाला सेवा करूच देत नाही, कधीच नाही. आणि काही देऊ वाटत नाही, कारण गर्व आहे. आणि अगर्वता. गर्व कशा कशाचा असतो म्हणजे काय काय विसरावं लागेल तुम्हाला. काहींना शरीराचा गर्व असतो, तारुण्याचा गर्व असतो. लक्षात घ्या. काहींना ज्ञानाचा गर्व असतो, काहींना संपत्तीचा गर्व आहे, काहींना विद्येचा गर्व, काहींना पदाचा गर्व, काहींना सौंदर्याचा गर्व. जिसकी बीबी लंबी उसका भी बड़ा नाम है. कशाचाही गर्व. पहा पहा मला किती चांगली बायको मिळाली, इतरांना काही नाही. अगरवता करावे दास्य सकळ. दास्य भाव पाहिजे. हे पहा, भक्तीमध्ये एक दास्य भाव आहे. भक्ती ज्यावेळेस सांगेल त्यावेळेस काही गोष्टी येतील, त्याच्यामध्ये एक दास्य भाव आहे. कोण आहे दास्य भावाचा भक्त सांगा बरं? हनुमंत. तुकाराम महाराज दास्य भक्ती करता हनुमंताला शरण गेले. शरण शरण हनुमंता तुझ आलो रामदूता. तुझ आलो रामदूता. तुझ आलो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. दास्य हनुमंतानी जे केलं न विसरण्यासारखं आहे. भगवान गोपाल नाही, भगवान रामचंद्र हनुमंताच्या ऋणातून केव्हाही मी मुक्त होऊ शकत नाही असं त्यांनी म्हटलंय. भगवंतानी. भरत भाई
कपिसे उरीन हम नाही. कपी म्हणजे हनुमंत. हे भरता, तुला काय सांगू, मी सगळ्यांच्या ऋणातून मुक्त होऊ शकेल एखाद्या वेळेस, पण हनुमंताच्या ऋणातून मी कधीही मुक्त होऊ शकणार. कपिसे उरीन हम नाही. 24 तास हनुमंत बरोबर असायचं. सेवा 24 तास. हृदयात राम, सेवा 24 तास. राम झोपले की हनुमंत उभा. राम उठले सावलीसारखा मागे. 2 प्रसंग असे आहेत. त्यावरनं 24 तास सेवा कधी हे सांगतो. एकदा रामचंद्र प्रभू असं समजलं की सीता ही लंकेच्या रावणाने नेली आणि सेतू बांधायचा. समुद्रावर नळनीळ जांबुवंत असं सांगितलं की नळनीळांना एक सिद्धी आहे आणि त्यांनी दगड टाकला तर तो तरू शकतो, म्हणून सेतू बांधणं सुरू झालं. पहिला दिवस संपला. त्या काळात लॅट्रिन नव्हते, म्हणून सकाळीच राम उठून लॅट्रिनला गेले प्रातर्विधी उरकण्याकरता. आणि त्या सेतू बांधतात त्या ठिकाणी आले. म्हणले यार सगळेच टाकायलेत, आपणही टाकून पाहू दगड. ही वानर सेना सगळे दगड टाकतात आणि तरल्या जातं, आपणही टाकूत. म्हणजे एक दगड उचलला आणि टाकला, तो बुडाला. म्हणले लहान असेल म्हणून बुडाला, म्हणून त्यांच्या इतका मोठा दगड घेतला रामाने फेकला, तोही बुडाला. इकडे तिकडे पाहिलं, काय माणूस पडला तर काही वाईट वाटत नाही, कोणी पाहिलं तरच वाईट वाटतं. पोरगही रडतं त्याच वेळेस. त्यांना वाटलं कोणी नाही पाहिलं, बरं झालं. मागे वळून पाहिलं तर हनुमंत उभे हात जोडून. रामाचं तोंड एकदम उतरलं. म्हणजे हनुमंता केव्हा आला? म्हणले पहिल्या दगडालाच. त्यावेळेस एकदम मात्र राम म्हणाले, हनुमंता अरे तुम्ही दगड टाकता तर माझ्या हातनं बुडाले रे. हनुमंतानी चपखल उत्तर दिलं, भगवंता तुमच्या हातून जी वस्तू सुटेल, तुम्ही ज्याला त्याज्य कराल ती बुडेल तरेल कशी. आणि मग म्हटलं, अहो तुमच्यापेक्षा तुमचं नाव श्रेष्ठ आहे. तुझ्या नामाचा महिमा तुझ न कळे मेघ श्यामा. तो कारवाणी वर्णन केलंय त्या आजीचं. तुला स्वतःला तुमच्या नामाचा महिमा माहीत नाही. तुझ्या नामाचा महिमा तुझ न कळे मेघ श्यामा. तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी. तुमच्यापेक्षा तुमच्या नामाचा महिमा अतिशय, तुमच्या नावाने लोक तरतील, आणि तुम्ही ज्याला हातचं सोडाल तो बुडेल नाही का. हनुमंत सारखे उभे. भगवती सीता आणि रामचंद्र प्रभू. राज्याभिषेक झाला. आता बेडरूम एकांत वासामध्ये दोघं राहणार हे ठरलं, पण हनुमंत सोडायला तयार नाही. ते म्हणले मी अंतःपुरात देखील मी राहील, जमत नाही म्हणले आपल्याशिवाय. काय करावं, सगळे परेशान झाले. हनुमंताला सांगावं कसं, ही पंचायतच झाली. नाही रे आता सीता आहे, नाही त्या मैया असले तर काय झालं, मी दोघांची सेवा करेन, मी इथून जाणार नाही त्या पलंगावर. राम झोपले की मीच पंखा हलवत असतो, ते सीता मैया वगैरे कोण नाही. पाय मीच दाबणार, मी सगळी सेवा करणार. शेवटी रामाने सांगितलं, हनुमंता तू जा. नाही म्हणले, मी कसं जाऊ, कारण तुम्हाला जांभ येईल त्यावेळी मला चुटकी वाजवायची असते.
भगवंताला जांभई जर आली तर हे असं आपण करतो ना, जांभई आल्यानंतर तर म्हणे कोण चुटकी वाजवेल. मग त्यांनी सांगितलं, हे बघ तू ज्यावेळेस चुटकी वाजवशील त्यावेळेस मी जांभई घेईल. मग तर ठीक आहे, ऑल राईट म्हटले. आणि मला लागलं की मी तुला बोलवून घेतो. हे बसले झाडावर. लगेच तिथे बाहेर फर्स्ट डे नाईट श्रीराम जय राम जय जय राम चुटक्या वाजवायला लागले दोन्ही हाताने. आता तिथं रामाचं तोंड आ करून झालं. आणि काय सांगितलं होतं, तू म्हणजे जांभई आल्यानंतर चुटकी कधी वाजवशील तर तू चुटकी वाजवेल त्यावेळेस मी जांभई घेईल. त्याने चुटक्या वाजवायला सुरुवात केली. आता रामाचं तोंड सीता म्हणली आत्ताच चांगली होते, जबडा असा कसा झाला, झाकच न. लक्ष्मण परेशान, राजवैद्य आले परेशान. राम म्हणतात आता ते खालीच जाईन आणि याचे काय बंदच होईन. शेवटी रामानी बाहेर येऊन सांगितलं, याला गप्प करा, याचे हात झाडावर बसलाय. मग त्याचे हात जाऊन धरले आणि मग ते असं म्हणले, शरण शरण हनुमंता तुझं आलो रामात. दास्य भक्तीचे प्रणेते हनुमंत. कशी भक्ती करावी हे हनुमंताकडून शिकावं. म्हणून तर हनुमंताला कधी कधी म्हणतात दुसऱ्याच्या बायकोसाठी स्वतःच्या शेपटीला आग लावून तिसऱ्याचं घर जाळणारा. स्वतःचं काही स्वार्थ आहे का त्यांचं सांगा? काही नाही. प्रत्येकाला काही ना काही दिलं, पण हनुमंत म्हणाले नाही मी जाणार नाही. एक हिऱ्याचा हार दिला, फोडू फोडू खाल्ला त्यांनी आणि थुंकून टाकला. हिरे कडकन फोडायचे, रामा हे कायच्यात नाही, फेकून द्यायचे. लावायचे कानाला, राम उच्चार नाही झाला, फोडून फेकून द्यायचं. किंमत नाही, कशाची किंमत नाही केली हनुमंता. तनु मनु जीवे चरणासी लागावे. पूर्ण चरणाने सेवा करायची. अगर्वता करावे दास्य सकळ. जनाबाई दास्य भावातून गेली. नामदेवांची घरची नौकरी मोलकरी नव्हती. झाड लोट करायची, घर सारवायची, गोवऱ्या थापायची, स्वयंपाक करायची, अगदी नोकरी. पण काय सामर्थ्य प्रदान झालं. प्रत्येक दास्य भावाच्या कामामधून सामर्थ्य भगवान आणि नामदेव देत गेले. झाड लोट करी जणी केर भरी चक्र पाणी. पाठी घेऊन या शिरी नेऊन टाकी तो दुरी. झाडलोट करायची, केर भगवान काढायची, मग टोपलीमध्ये ठेवायचे आणि बाहेर नेऊन टाकायचे. आपल्या भक्ताला त्रास होऊ नये दास्य भावाचा. काय भगवान सहाय्य करतो. दास्य भाव करणाऱ्याला भगवंत जातीने सहाय्य करतो. मग शेवटी कोण करतो दास्य भाव? तरी तनु मन जीवे चरणाशी लगावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ.
गर्व करताच कामा नाही. मी पूर्ण समर्पण. मग अपेक्षित जे आपुले, ती सेवा कोणत्या प्रकारे करावी तर शरीराने, मनाने, जीवाने, प्राणाने त्यांच्या चरणी लागावे. तन, मन, धन, विद्या, कीर्ती, मान, सन्मान किंवा मोठेपणा याचा गर्व सोडून या सर्व प्रकाराने त्यांची सेवा करावी. किती मोठा असो, पूर्ण हात जोडून सेवा करायची असते. पण पूर्वीचे राजे लोक आपल्या गुरुचरणांशी नेहमी उभे. भगवान रामचंद्र विश्वामित्र ज्यावेळेस घेऊन गेले त्यांना, काय वर्णन आहे. रोज दोघं भाऊ त्यांचे पाय दाबायचे आणि गुरु झोपत नाही तोपर्यंत दोघांनी झोपायचं नाही. लक्षात घ्या. त्यांना झोप लागली, हवा घालायची, पंखा घालायचे आणि ते झोपले आणि गुरु उठण्याच्या आत उठायचे. पहा म्हणजे दास्यभाव कसा असतो. तसे गुरुही नव्हते विश्वामित्र, वशिष्ठ गुरु होते. आधी उठायचे आणि गुरु उठले की समोर. तुलसीदासांनी फार छान वर्णन केलंय. दर्शन घ्यायचे, चरणाचं दर्शन घेतल्याशिवाय राम कुठलंच कार्य करीत नसत. आणि गुरु आज्ञा प्रमाण, दास्यभावामध्ये आज्ञा फायनल. पाहतो हा भाग नाही. आज्ञा जी केली ती पूर्णपणे पणाला लावून सगळं देऊन ती कंप्लीट केली पाहिजे. कारण दास्य भावामध्ये गुरु आज्ञा प्रमुख आहे. ज्या वेळेस विश्वामित्रांनी आज्ञा दिली, कोणी निर्णय केला. विश्वामित्राला ज्यावेळेस कळालं की स्वयंवर रचलेले, चला म्हणे बालकांना, वडिलाला विचारलं नाही, कोणाला विचारलं नाही, पण यांनाही म्हणलं नाही तुला लग्न करायचं का. बिलकुल नाही. फायनॅलिटी त्यांचीच. बाप्पासाहेबांनी सांगितलं शेखरला, ह्या मुलीशी लग्न कर. ठीक आहे म्हणा. एक शब्द नाही इकडे तिकडे. सध्याची शेखरांच्या सौभाग्यवती म्हणजे गोखले, त्यांचे तसे गोखले आपटे हे मित्र होते, इंजिनिअरिंग कॉलेजचे लेक्चरर होते औरंगाबादला. त्यांची भाची जी योगधाममध्ये यायची, सप्तशती पाठाला औरंगाबादला, बाप्पासाहेबांना आवडली. शेखर हिच्याशी लग्न. ठीक आहे म्हणले. एक शब्द नाही. गुरु आज्ञा प्रमाण. शेखरला सांगितलं बायोमेडिकल इंजिनिअरिंगची डॉक्टरेट तू मिळवली पाहिजेस. ठीक आहे म्हणाले. दोन्ही डिग्री तुझ्या पाहिजेत मला. मिळवली डॉक्टरेट. मला शेखर काय उपयोग आहे. बाप्पासाहेबांची इच्छा, बाकी काही नाही. मुंबईला जाऊन सगळं हे करून कंप्लीट करून घेतले. एकदा फेल झाले मध्ये. मला जाऊ द्यावं, सोडून द्यावा ना, नाही म्हणले. त्यांची इच्छा आहे ना, कंप्लीट केलं पाहिजे. लक्षात घ्या. इलेक्ट्रॉनिक्सचा डॉक्टरेट आणि बायोमेडिकल इंजिनिअरिंगचा डॉक्टरेट त्यांची इच्छा आहे. आणि बाप्पासाहेबांच्या इच्छेसाठी ज्यावेळेस मला जज होण्याचा प्रसंग आला, मला सांगितलं आधी घ्या. म्हणलं का. मी विसरलो होतो. म्हणे बाप्पासाहेबांची इच्छा होती तुम्ही जज व्हावं, होऊन जा. 25,000 लोकांमध्ये माझं प्रवचन पहिल्यांदा झालं कर्मयोगावर. ज्ञानेश्वर जन्मशताब्दीच्या दिवशी शेखर होता ऐकायला.
शेखरनी पहिल्यांदा सांगितलं बाप्पासाहेबांची इच्छा होती कमीत कमी 5-7 हजार लोकांपुढे सोमाणीचं आळंदीला प्रवचन व्हावं. म्हणले आज 20-25 हजार लोक आहेत, गुरुवारचा दिवस आहे, आळंदीचं मैदान आहे. ही पण इच्छा बाप्पासाहेबांची पूर्ण झाली. मी विसरलोही होतो. तिथेच सांगितलं आणि निघून गेले. गुरु आज्ञा, गुरु इच्छा, प्रमाण. गुरु को सर पे राखिए चलिए आज्ञा मान. नाही तर सर पे राखिए म्हणजे त्याला उचलायचं, डोक्यावर ठेवायचं, असं नाही. गुरु को सर पे राखिए चलिए आज्ञा मान. कहे कबीर ता दास को तीनों लोक भय नाही. त्याला भयच नाही, फक्त गुरुला डोक्यावर घेऊन चाला. गुरु आज्ञा मानणाऱ्याला तीनों लोकात भीती नाही आणि गुरु आज्ञा भंग करणाऱ्याला कोणी सहारा देत नाही, हे लक्षात घ्या. दास्य भक्ती सुळावरील पोळी आहे तशी. तुकाराम महाराजांनी दास्य भक्तीच मागितली, पण त्यांनी तुलना केली. हनुमंतापेक्षा आपण किती खाली आहोत. डायरेक्ट कोण सेवा करू देईल, कोणता देव आपल्याला सेवा करू देईल किंवा गुरुही करू देणार नाही. म्हणून म्हटले तुमच्या दासीचा दास करुणी ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज. तुमच्या दासीचा दास करुणी ठेवा. तुमची दासी असेल ना, माझी एवढी लायकी नाही आहे की तुमचं दास्य करावं, पण तुमची दासी असेल तिची दासी करून ठेवा प्रभू, एवढाच आशीर्वाद द्या. सोपं नाही आहे. गुरुनी ॲक्सेप्ट करणं फार कठीण आहे. दास्य तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपुले, तेही सांगतील पुसिले. ह्या सगळ्या ओव्या तिथं जोडा. जाणतेने गुरु भजिजे, त्याच्यात आलंय म्हणून पुष्कळ सांगत नाही, खूप वाटायला खूप बोला, पण सारखं बोलतच राहणार आहोत. मधून मधून सगळ्या अशा ओव्या येणार आहेत, पण ह्या क्रीम ओव्या आहेत. मग अपेक्षित जे आपुले, तुम्हाला काय अपेक्षित आहे. पण कधी असं कॉन्ट्रॅक्ट नाही करायचा, तुमच्याजवळ काय आहे ते सांगा, नंतर मी दास्य भाव पाहतो काय आहे ते, असं नाही. ते प्रसन्न झाले तर पुढचं आहे, केव्हाही नाही आपण प्रसन्न झालो आणि त्यांना मागायला गेलो, हो मी फार प्रसन्न आहे गुरुजी, नाही चालत. मग अपेक्षित जे आपुले, तेही सांगतील पुसिले. मनाने सांगणार नाही तर साधकांच्या कल्पना असतात, मनाने सांगावं. पण विचारलं पाहिजे, पण विचारलं पाहिजे तेही केव्हा. तुम्ही पूर्ण ॲक्सेप्ट असाल तर, पूर्ण तुम्हाला स्वीकारलं असेल तर, तुमच्या साधना परिपक्व अवस्थेत असेल तर, तुमचे अनुभव चांगल्या कोटीतले असेल तर,
तुमची सेवा उच्च प्रतीची असेल तर, आणि तुमच्यावर ते प्रसन्न झाले असतील तर, मग तुमचं काय आणि ते विचारतील. मग आपण जे इच्छिले असेल ते त्यास विचारले असता ते सांगतील, व त्यांच्या उपदेशामुळे प्राण मन बुद्धी अहंकार आत्मानुभवाने भरून जाईल, व त्या संकल्पाचे कंपन नव्हे तर स्फुरणही होणार नाही, म्हणजे निष्पन्न निष्काम स्थिती येईल. यासाठी पार्था सारखी निष्पाप रक्त व भक्ती पाहिजे. टिप्पा 168. या सर्व प्रकारांनी सदा सहवास घडेल, श्रद्धाभक्ती वाढेल. त्याचा सुंदर परिणाम प्राण मन बुद्धी वर त्यांच्या दिव्य किरणांचा जो वर्षा होत आहे तो शोषून घेण्याचे सामर्थ्य येईल. दास्य भावातनं दिव्य किरण खेचले जातात, त्याच्यातनं श्रद्धा निर्माण होते. किती उदाहरणं आहेत. उपमन्यू धौम्य ऋषीचा शिष्य, अनेक शिष्य होते. एकदा गाई चारायला ह्या जायचा सर्वांच्या बरोबर, गुरुकुलात कामे करायचा. एकदा फिरत उपमन्यूवर बाकीचेही लोक जळत होते. शिष्य मंडळी जळणारे असतात. त्यानंतर एक बांध होता, तो थोडा फुटला, धरण छोटं होतं. उपमन्यूला गुरुजींनी पाठवलं, उपमन्यू पहा जरा. काही शिष्यांनाही पाठवलं, जा तो बांध जरा दुरुस्त करा, गाव वाहून जाईल. कारण त्याला एक होल पडलं होतं आणि त्याच्यातनं पाणी जात होतं. टोपले घेऊन गेले, सगळेजण टाकू लागले. ते काही बांध थांबणं म्हणून शिष्य सगळे पळून आले. माती थांबच ना. होल छोटं होतं. शेवटी उपमन्यू पाठ देऊन झोपला. रात्रभर उपमन्यू आला नाही. गुरुजी म्हणाले, तुम्ही आले, उपमन्यू आला नाही. नाही म्हणे, आम्ही त्याला सांगितलं चल चल, तो काही ऐकायला तयार नाही. माहीत नाही. सकाळी धौम्य ऋषी उठले, सर्व शिष्यांना बरोबर घेतलं. अरे उपमन्यू आला नाही, चला. पाहिलं, आवाज दिला, उपमन्यू कुठेस तू? तो म्हणाला, गुरुजी मी इथे. आणि मग त्या धरणाच्या भिंतीच्या तिथे जाऊन पाहिलं, असा पाठ देऊन, गुरुजी थांबत नाही पाणी, म्हणून मी असं थांबवलं. तुमच्या आज्ञेने पाणी थांबवा. नंतर काय झालं असेल, सगळे आले, ते होल बंद केलं आणि गुरुजीने त्याला कवटाळलं. उपमन्यू तू खरा शिष्य आहेस. कसं असतं, आज्ञा, दास्य भावामध्ये आज्ञा प्रमुख आहे. सख्य भावामध्ये आज्ञा मानेल योग कठीण आहे. जरा सख्य भाव फार अवघड आहे. सख्य भावामध्ये प्रेम भाव अतिशय जोरात पाहिजे. दास्य भावामध्ये सेवा आणि आज्ञा हे दोन प्रमुख आहेत. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगतील पुशिले. पूर्ण प्रसन्न झाल्यानंतर केव्हाही तुम्ही आज्ञा मानत असाल तर तुमच्या मनात जी अपेक्षा आहे तुम्ही त्यांना सांगा आणि ते विचारतील. त्यानंतर तुम्ही त्यांना विचारा, पुसा की माझी ही इच्छा आहे, काय पाहिजे. तेही सांगतील पुशिले जेणे अंतःकरण बोधले संकल्पानये. तुम्हाला अपेक्षित काय असलं पाहिजे? चॉकलेट द्या, बर्फी द्या,
गाडी द्या, माडी द्या, घोडी द्या असं नाही मागायचं. मन संकल्पाला येऊ नये. वरची स्थिती पहा. वर कोणती ओवी आलेली आहे? मनाचे मनपण गेले, बोलाचे बोलके पण ठेले. अनेक वेळेस तुम्हाला चांगल्या साधनेच्या परिपक्व स्थितीमध्ये कधी कधी साधक काही जर बसले, सहज माझ्यासमोर बसवलं, अशी स्थिती येते, नंतर काय अनुभव आले विचारलं तर बोलताच येत नाही. मग शेवटी जा म्हणतो, काय ना बोलताच येत नाही. डोळे उघडत नाही, बोलता येत नाही. जा बसा. बोलाचे बोलके पण ठेले. मन विचारही करत नाही, शब्द निघत नाही. त्यावेळेस मनाची अवस्था पंगू झालेली. विचार मन करतं ना, विचारही करता येत नाही आणि वाणीला देखील लगाम भेटलेला आहे. मन जेणे अंतःकरण बोधले, संकल्पानये. अंतःकरणाला ते असा बोध देतील, प्राण मन बुद्धी आणि अहंकार याला मिळून अंतःकरण म्हणतात. जे एकत्र ज्या ठिकाणी येतात तो त्या भागाला अंतःकरण म्हणतात. प्राण मन बुद्धी आणि अहंकार मिक्स होऊन एका ठिकाणी ज्या ठिकाणी स्थिरावतात त्याला अंतःकरण म्हणतात. जेणे अंतःकरण बोधले, त्यांच्या बोधानी, त्यांच्या उपदेशात प्राण मन बुद्धीला बोध होऊन कुठे येईल? संकल्पानये. संकल्प करणार नाही, इच्छा वासना काही राहणार नाही शिल्लक. भगवंता काहीही नको. आपल्याला परमेश्वरच नको आहे, बाकी त्याच्या साह्याने सगळ्या वस्तू पाहिजे. सगळं पाहिजे आपल्याला. आणि संकल्प त्याचा एकदा संपला त्याला काही नको. भगवंता काहीही नको. त्यावेळेस ठेविले अनंते तैसेची राहावे. ज्या स्थितीत असेल, मला काही देऊ नको, तुला सोडणार नाही, हा भाव असतो फक्त. निष्काम स्थिती. पार्थाला म्हटलंय, पार्था म्हणून सेवा कर. भगवंताने इनडायरेक्टली स्वतःची सेवा करायला सांगितली. कारण अर्जुन समवयस्क होता, आतेभाऊ होता, मेहुणाई होता, मित्रही होता आणि आता शिष्य झाला. किती अर्जुन भाग्यवान होता. भगवंताला अर्जुन किती आवडत होता. घोडे धुतले नो. वर्णन तर माऊलीनी केलंय. देखा नवलतया प्रभूचे, अद्भुत प्रेम भक्ताचे. देखा नवलतया प्रभूचे. काय नवल आहे प्रभूचं? अद्भुत प्रेम भक्ताचे. ते सारथी पण पार्थाचे करीत असे. घोडे धुतले हो आणि ड्रायव्हर झाला. हा विश्व प्रभू ड्रायव्हर झाला. काय अहो भाग्य अर्जुनाच. या जगदीश्वराचे प्रेम तेथ दिसतसे निरुपम. कैसे पार्था सर्वोत्तम पुण्य केले. किती पार्थाचं पुण्य. या जगदीश्वराचे प्रेम
काय पुण्य केलं असेल पार्थाने. आणि खरंच किती अर्जुनाचं प्रेम होतं. अरे भगवान निजधामाला गेल्यानंतर सगळी शक्ती नष्ट झाली, इतका दुःखी झाला आणि सर्व पांडवांनी निर्णय केला राज्य सोडून दिलं, एका क्षणात निघून जावं. अरे भगवान गेला, आता आम्हाला राहायचं नाही. किती मनात भगवान होता. याला म्हणतात प्रेम. चला पुढे 35वा श्लोक. यज्ञात्वा न पुनर्मोहमेवं यस्यासि पांडव येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयि. यज्ञात्वा न पुनर्मोहमेवं यास्यसि पांडव येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयि. हे पांडवा, जे ज्ञान संपादन केल्यावर आत्मानुभव आल्यावर पुन्हा अशा प्रकारे मोहाला तू प्राप्त होणार नाहीस, ज्या ज्ञानाने संपूर्ण भूतास आपल्या प्रत्येआत्म्यामध्ये व मजमध्ये पाहशील. समगीत बाप्पासाहेबांचं. अनुभव येता असा मोह उरेना सहसा, सर्वभूतेच आत्म्यात पाहशील तू माझ्यात. जयाचे वाक्य उजियडे. गोड ओवी ही पण अप्रतिम. जयाचे वाक्य उजियडे, झाले चित्त निदडे. ब्रह्माचे पाडे निशंक होय, जयाचे वाक्य उजियडे. ज्या श्रीगुरूच्या तेजोगुणी वाणींच्या प्रकाशाने, काय ओवी कशी टाकली पा काव्यमय. जयाचेणी म्हणजे ज्या श्रीगुरूच्या, जयाचेणी वाक्य उजियडे. तेजोगुणी वाणी, ते जे बोलतील ना त्याच्यातनं ब्रह्म तेज बाहेर येत असतं. अनुभव केव्हा येतात बोलल्या जाणाऱ्या शब्दांचा, प्रवचनात असो कुठे असो, कारण त्या वाणीतनं ब्रह्मतेज येत असतं, त्यांचं तप येत असतं. ज्या गुरूंच्या तेजोगुणी वाणीच्या प्रकाशाने प्रभावाने निर्भय झालेले चित्त ब्रह्माप्रमाणे निशंक होते. ब्रह्म निशंक आहे, शंका रहित स्थिती मनाची होते आणि परब्रह्मावस्थेमध्ये तो लीन होतो. पण कोणाच्या वाक्याच्या जोरावर? श्री गुरुच्या तेजोगुणी वाक्याच्या जोरावर. असं होईल म्हटलं की होतं. म्हणून सेवा कर अर्जुना, म्हणून सर्वस्व अर्पण कर, म्हणून अगरवता दास्य कर. कारण जयाचेनी वाक्य उजियडे, झाले चित्त निदडे. चित्त असं स्थिरावेल, त्याचं मन पुन्हा होणारच नाही, बाहेर येणार नाही. गोपिकांची स्थिती भगवंतानी स्पष्ट सांगितलं होतं, कोणीही येऊ नका, बाय ऑर्डर. ब्रह्माचे निपडे निशंक होय. परब्रह्म होतात. म्हणून काल मी सांगितलं होतं, गोपिकांना जायचं काम पडलं नाही, कारण भगवान पुन्हा 11-12 वर्ष मथुरेमध्ये होते आणि रोज जाणाऱ्या गोपिका मथुरा बंद केली त्यांनी जाणं. भगवान गोकुळातून निघून गेल्यानंतर मथुरेला गेल्याच नाही.
म्हणून माऊलींनी वर्णन केलंय, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे. मनाला वाटेल भगवान सगुण रूपात समोर आहेत, मनाला वाटेल निर्गुण स्थितीत आहेत. अशी गोपिकांची स्थिती. केव्हाही सगुण. मग केव्हाही हा द्वारकाधीश जर समोर असेल, काय गरज जाण्याची. ते वेळी आपण पेया सहिते, ते वेळी आपण पेया सहिते, इथे असे शहीभूते, माझिया स्वरूपी अखंडिते देखशी तू. असा आत्मानुभव ज्यावेळेस तुला येईल, त्यावेळी आपल्या सहिती सर्व भूते माझ्या स्वरूपात तू निरंतर पाश. पा गोपिकांची काय स्थिती झाली असेल, जी अर्जुनाला सांगितलं तुझी अशी व्हायला पाहिजे. ज्या वेळेस तुझी अशी स्थिती होईल अर्जुना, मन निशंक होईल, मन संकल्प रहित होईल, मनाचं चित्त होईल आणि चित्त पुन्हा संपेल, स्थिर होईल. अशा वेळेस अर्जुना तू आणि इतर भूत माझ्यामध्ये पाहशील, माझ्यामधूनच सगळ्यांची उत्पत्ती तुझी सहित तुला दिसेल. हा एक अनुभव येतो भक्तांना. आपणही भगवंतामधून जन्मलो, आपण भगवंताचे अंश आहोत, आपला जीव भगवंताचा अंश आहे. हे पा, माया, जीव हे भगवंतामधून निघाले आणि एक भगवंत शक्ती. पण भगवंताची शक्ती आणि माया, गुणमयी शक्ती आणि माया, ह्या दोन्ही शक्तीतून आपण निघालो नाही. भगवंताच्या जीवातून आपण निघालो. आपला जीव भगवंताच्या जीवातून निघाला म्हणून आपण भगवंत स्वरूप आहेत. म्हणून आपण आहेत, म्हणून देव होऊ शकतो, कारण आपला जीव भगवंताच्या जीवातून निघाला. आणि ज्यावेळेस भगवंत दिसेल, आपल्या जीवाला भगवंत दिसेल, त्यावेळेस भगवंतामधून आपली उत्पत्ती झाली आणि सर्व जीवांची उत्पत्ती झाली हे प्रत्यक्ष अनुभवाला येईल. आत्मांश जीव सारे जाणू वागू प्रेम भरे. बाप्पासाहेबांचा अभंग. आत्मअंश जीव सारे जाणू वागू प्रेम भरे. प्रत्येक जीव हा आत्म्याचा अंश आहे असं समजून वागा, ही पहिली स्टेज. आणि नंतर प्रत्यक्ष दिसतील की सर्व भूत भगवंतातून निर्माण झाले, मी झाला, तो झाला, प्रत्येकजण भगवंता, त्याचा जीव माझा जीव एका भगवंत जीवातून उत्पन्न झाला. तू माझ्या स्वरूपात निरंतर पाहशील. भगवंतामधून उत्पन्न झालेले दिसतील. ऐसे ज्ञान प्रकाशे पाहेल, पण कधी दिसेले? कंडिशन आहे. ऐसे ज्ञान प्रकाशे पाहेल, त्या वाक्याचा संदर्भ इथे. जयाचेनी वाक्य उजियडे. श्री गुरूंच्या वाक्याने, त्यांच्या महात तेजस्वी वाणीने हे कार्य होईल. ते वेळी
ऐसे ज्ञान प्रकाशे पाहेल. हे अरे पार्था, ज्यावेळी श्री गुरुची कृपा होईल त्यावेळी नक्षकांत असा ज्ञान प्रकाशाचा उदय होईल. ज्ञानाची ओत पली पडली. एका ठिकाणी माऊलींची ओवी आहे. ज्ञानाची ओत पली पडली. ओत पली, ज्ञानांचं देखील ओतपली म्हणजे कोवळं ऊन. सकाळचं नसतं का कोवळं कोवळं ऊन, असं कोवळं ऊन म्हणजे अजून प्रखर सूर्य नाही तेजस्वी. ज्ञानधारणा किंचित सुरुवात झाली. ज्ञानाची ओत पली पडली. खोड वाटतं कोवळं ऊन. ज्ञानधारणेचा ज्याला अनुभव येतो त्यांचा तर आनंदाचा महासागर निर्माण होतो त्यांच्यामध्ये. सन 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 घोड लाटा चालतात. त्याला ज्ञानाची ओतपली म्हटलंय. तुकारामांनी याला शब्द दिलाय, ज्ञान स्वरूपाची सांगड मिळाली, अंतरी पाहिली ज्ञान ज्योती. ज्ञान स्वरूपाची सांगड मिळाली, अंतरी पाहिली ज्ञान ज्योती. सांगड म्हणजे पोहतोय माणूस, चालणारी वस्तू आहे, गतिमान वस्तू आहे म्हणजे धारणा प्रवाह, ज्ञानधारणा. त्याला ज्ञान स्वरूपाची सांगड असा शब्द आहे. पूर्ण शब्द धारणा नाही, ज्ञानधारणा आहे. ऐसे ज्ञान प्रकाशे पाहेल, मुझे मोहांधकार जाईल, जय श्री गुरु कृपा होईल पार्थागा. सगळ्या किल्ल्या गुरुजवळ ठेवल्यात भगवंतानी. आणि स्वतः ज्यावेळी सगुण अवतार घेतात त्यावेळेसही त्या किल्ल्या ते त्यांनाच देतात. फ्रेम आहे म्हणून म्हणलं ना, अनंत आकाशाकडे पाहायचं असेल तर श्री गुरु ही खिडकी आहे. त्या खिडकीतूनच अनंत ब्रह्मांड किंवा आकाश दिसेल. परमात्मा, ब्रह्मांडीय परमात्मा त्या खिडकीतून दिसेल. म्हणजे गुरु हा खिडकी आहे, ती खोलली पाहिजे. श्री गुरु कृपा जर होईल पार्था तर ज्ञान प्रकाश अतेंद्रिय ज्ञान प्रगटेल. आणि अतेंद्रिय ज्ञान जर प्रगटलं तर अतेंद्रिय ज्ञानाने मी दिसेल. हे 12-24 वर्षानंतर सर्वसाधारण माणसाला. काल तिथे रेफरन्स लावा पुन्हा. मनाचं मनपण संपल्यानंतर, बोलाचं पारखेपण संपल्यानंतर अतेंद्रिय ज्ञान प्रगट होतं. मग पहिली स्टेज भगवंतामध्ये आपण दिसू लागतो. दुसरी स्टेज नंतर भगवंत आपल्यामध्ये दिसू लागतो. तिसरी स्टेज दोघही एक रूप. देहना देऊळ नाही ते राऊळ, देव नाही भक्ती नाही, देव नाही, काय 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 नाही. काय स्टेजेस आहेत ह्या. अप्रतिम ओव्या. मागच्या ऑडिओ कॅसेटमध्ये हे काहीही आलेलं नाही. फार टिपा. ज्ञानप्रकाशाचा उदय म्हणजे स्थिर ज्ञानधारणा होय. निष्कर्म योगासाठी निष्कर्म साधन हवे, तेच विरागी बुद्धियोगाचे साधन. ज्ञानधारणेपासून केवळ गुरुकृपेने सुरू होते. हे आपोआप आणायचे होते, करणे नसते. छत्तीसवी ओवी. अपि चेदसि पापेभ्यो सर्वेभ्य पापकृतं सर्वज्ञानप्लवेनैव व्रजिनं सन्तरिष्यसि. अपि चेदसि पापेभ्यं सर्वेभ्यः पापकृतं
सर्वज्ञानप्लवेनैव व्रजिनं संतरिष्यसि. सर्व पाप्याहून अतिशय पाप करणाराही जरी तू असलास तरी ज्ञानधारेनेच्या नौकेने सर्व पापाला अनायासे तरून जाशील. अध्यात्मशास्त्रात मुमुक्षीच्या धर्मालाही पापच म्हटले जाते. निषिद्धाप्रमाणे विहितही बंध निर्मिते. मुमुक्षूंचे धर्माधर्म बंध नैष्कर्म्य योगाने तुटतात. समगीत. सर्व पाप्यामध्ये पापी होशी जरी महापापी, तरी ज्ञान नौकेने या जासी पापे तरुणिया.